नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचे स्वागत आहे। एक मोठी अपडेट घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे। एमपीएससीच्या जवळपास 5000 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यातील तलाठी भरतीबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत। तलाठीच्या 1500 प्लस वॅकन्सी त्या ठिकाणी असणार आहेत। ओके, आता दोन टाइपचे विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे। पहिली म्हणजे जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहे, खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जे इंजिनिअर सोडून जे बाकीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा देखील हा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकतात। जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, बरोबर ना, त्यांच्यासाठी हे पुस्तक या ठिकाणी आणि हा कोर्स त्या ठिकाणी असणार आहे आणि जे अदर दॅन इंजिनियर असणार आहेत त्यांच्यासाठी एक अप्रतिम पुस्तक आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे पाटलाचा ठोकळा। ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला जवळपास 1400 पानाचं हे पुस्तक आहे। हे देखील आपलंच पुस्तक आहे, 1400 पानाचं पुस्तक आहे। हे पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात आणि प्रत्येक बारीक सारीक गोष्ट ह्या पुस्तकामध्ये आपण कव्हर केलेली आहे। आणि आता जे स्पेशल आपण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतोय त्या विद्यार्थ्यांसाठी एकेचा ठोकळा हे पुस्तक आपण बनवलेलं आहे। एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, आता एक महत्त्वाची अपडेट म्हणजे दोन टेलिग्राम चॅनल तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। पहिलं म्हणजे द एके अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि दुसरं म्हणजे एके इंजिनिअरिंग अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल देखील तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। ठीक आहे, आता महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहून घेऊयात। ओके, तलाठी भरतीबद्दल एकदम महत्त्वाच्या गोष्टी एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे, जे तुमच्या कामाचं आहे तेवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या वॅकन्सी किती आल्यात? 1540 वॅकन्सी तुमच्या आलेल्या आहेत। कोणत्याही डिग्रीचे विद्यार्थी, एमबीबीएस असू द्या, इंजिनियर असू द्या, आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, कोणतीही डिग्री तुमची त्या ठिकाणी चालेल, फक्त तुमच्याकडे डिग्री त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। एक्झाम फॉर्म फिलिंगचा जो लास्ट डेट असणार आहे ती असणार आहे 5 ऑगस्ट 2026। ओके, आता दोन एक्झाम त्या ठिकाणी असतील, प्रिलिम्स आणि मेन्स। त्यातील प्रिलिमची जी एक्झाम असणार आहे ही असणार आहे 25 ऑक्टोबर 2026 ला आणि आता साधारण आजपासून जर मोजले तर 3 महिन्याचा वेळ तुमच्याकडे त्या ठिकाणी असणार आहे। प्रिलिमचा जो सिलेबस असेल त्यामध्ये जनरल स्टडीज आणि ऍप्टिट्यूड अँड रिझनिंग त्या ठिकाणी असणार आहे आणि तुमचा जो मेनचा सिलेबस असेल त्यामध्ये मराठी आणि इंग्लिश हे दोन विषय त्या ठिकाणी असणार आहे। वेळ असणार आहे एक्झामसाठी 1 तास म्हणजे 60 मिनिटाचा वेळ असणार आहे। निगेटिव्ह मार्किंग असेल का तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी असणार आहेत। टोटल तुम्हाला 100 प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत। आता हे 100 जे प्रश्न आहे यामध्ये कोणत्या विषयाचे किती क्वेश्चन असतील आपण त्या ठिकाणी पाहून घेऊयात। पॉलिटी बद्दल जर बोलायचं म्हटलं तर पॉलिटीचे 15 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहे। इकॉनॉमीचे देखील 15 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत। सायन्सचे देखील 15 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहेत। करंट अफेअरचे देखील 15 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहे। जिओग्राफीचे 10 क्वेश्चन असणार आहेत। हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन असणार आहेत आणि रिझनिंग अँड ऍप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन, म्हणजे ऍप्टिट्यूडचे साधारण 10 क्वेश्चन, रिझनिंगचे साधारण 10 क्वेश्चन, असे टोटल 100 प्रश्न तुम्हाला 60 मार्क्स मध्ये त्या ठिकाणी मिळवायचे आहेत। आता हे सगळे टॉपिक इंजिनिअरिंगचे विद्यार्थी करतील का? 100% करतील, कारण की हे उत्तम असं पुस्तक तुमच्या समोर आपण घेऊन आलेलो आहे। एके इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, याच्यामध्ये तुम्हाला सगळा डेटा कव्हर होणार आहे। पण तुमचा मेन जो फोकस असणार आहे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा तो म्हणजे आपला प्लस पॉइंट म्हणजे रिझनिंग ऍप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत। त्यानंतर सायन्सवर आपल्याला भर द्यायचा आहे आणि बाकीचे जे टॉपिक असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, करंट अफेअर असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, हे देखील करायचेच आहेत। पण मेन फोकस हा तुमचा रिझनिंग ऍप्टिट्यूड आणि तुमचं सायन्स जे असणार आहे याच्यावर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। ठीक आहे, प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी, प्रत्येक मेकॅनिकलचा असेल, इलेक्ट्रिकलचा असेल, सगळ्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे। आपल्या इंजिनिअरिंगच्या जागा याच्यामध्ये ऍड होऊ शकतात या आपल्या इंजिनिअरिंग अजून आपण होप सोडलेला नाही, विद्यार्थी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। इंजिनिअरिंगच्या देखील जागा ऍड होऊ शकतात, त्यामुळे आतापासून तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे। हा कोर्स प्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे। फक्त 800 रुपयामध्ये, 800 रुपयामध्ये तुम्हाला काहीही मार्केटमध्ये गेलात तर मिळणार नाही, पण तुम्हाला हे एकेचा ठोकळा हे पुस्तक घरपोच मिळणार आहे आणि त्यासोबत त्याचे व्हिडिओज देखील मिळणार आहेत। तुम्हाला आता प्रिलिमसाठी मराठी आणि इंग्लिश बघण्याची गरज नाही, पण तुम्हाला जो जीएसजीकेचा पार्ट आहे, जो रिझनिंग ऍप्टिट्यूडचा पार्ट आहे, करंट अफेअर असणार आहे, हे सगळं तुम्हाला पाहायची गरज आहे। आतापासूनच तयारी सुरू करा। सगळ्या एक्झाम जवळपास ह्या एमपीएससी कडे गेलेल्या आहेत, त्यामुळे नॉन टेक्निकलचा पार्ट जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तुमची पोस्ट निघणार नाही, हे चांगल्या प्रकारे डोक्यात घालून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा मला कॉल किंवा व्हॉट्सअप त्या ठिकाणी करू शकता। माझा नंबर आहे 9067051404। भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्यू सो मच।